शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर तात्काळ सुनावणीस नकार दिला गेलाय। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सुनावणी व्हावी अशी ठाकरेंच्या पक्षाची इच्छा आहे, मात्र न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सुनावणी घ्यायला नकार दिला गेलेला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आलेली, मात्र ती फेटाळण्यात आली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं या सगळ्या संदर्भात न्यायालयाचं म्हणणं आहे? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी घ्यावी यासाठी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली होती, मात्र तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे। खरं जर पाहिलं तर ही सुनावणी 20 ऑगस्टला पार पडणार होती आणि ती रेग्युलर कंटिन्यू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। ती 14 जुलैला या संदर्भामध्ये जी सुनावणी पार पडली त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पुढील सविस्तर सुनावणी होईल अशी अपेक्षा होती। मात्र 19 ऑगस्ट पासून राष्ट्रपतींनी काही सर्वोच्च न्यायालयाकडे काही माहिती मागवलेली आहे आणि तो घटनापीठाचा मुद्दा आहे। त्या संदर्भामध्ये 19 तारखेपासून सुनावणी सुरू होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा आहे त्याच्यामध्ये सूर्यकांत जे न्यायाधीश आहेत जे शिवसेनेची सुनावणी करतायत त्यांचा समावेश आहे आणि ही सुनावणी 20 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। त्यामुळे तोपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत या संदर्भामध्ये सुनावणी होणार नाहीये अशी माहिती मिळते। त्या दृष्टिकोनातून आज न्यायमूर्ती सूर्यकांतासमोर देवदत्त कामत हे जे वकील आहे शिवसेनेचे त्यांनी विनंती केली होती की या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती। मात्र न्यायालयाने सांगितलं आम्ही नवीन तारीख दिलेली आहे, आम्ही यामध्ये आता सध्या तरी तात्काळ सुनावणी घेत नाहीत असं स्पष्ट केलंय। त्यामुळं आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 10 सप्टेंबर नंतर होते की त्याच्या मधल्या काळामध्ये एका दिवशी सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र तात्काळ तरी सुनावणी घेण्यास सध्या तरी सर्वोच्च न्यायालय नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।